चला खेळायला सुरुवात करूया. गेम ऑन. सर्वांना जय श्रीराम. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी विजय केने टाणवते गोलंदाजी मार्कवरती. विजय गुलबी चेंडूला मात्र दिशा दिलेली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मागे, अडवला जरूर आहे. पाहूया 2 धावा परंतु या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. 2 ने स्वतःचा नाही संघाचा अकाउंट ओपन केले जाते. धावफलकावरती 2 धावा. विजय केने एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण सर्वांमध्ये प्रबल दावेदार खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. 4 षटकांचा मित्र सामना आहे. पुढील चेंडू काय घडतं पाहूया. यावेळेस पाहतोय आपण गुडलँड स्पॉटवरती चेंडू हाताला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर दिशा दिली. एस्टा कव्हरच्या रिझनला 2 क्षेत्ररक्षक धावतायत. सोमनाथ भालेकरची कडी परीक्षा होती त्या ठिकाणी, परंतु त्याच्यावरती खरे उतरलेत ते. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. तर 3 धाव्याने धावसंख्या 5 या अंकावरती लागली गेली आहे. आता मात्र करूया मोरूची स्थिती. यातून हारले तर या स्पर्धेतून माघार, आणि इथनं जर हरणं खरोखरच मनास दुःख देऊन जाणारे आहे. कारण असं म्हटलं जातं नाही की मांदेल्यासाठी वडका जेव्हा बुडतोय तेव्हा तो अधिक दुःखदायक होतोय. किनाऱ्यावरचे नौका बुडणं म्हणजेच दुःखाचं सावट. कारण इथपर्यंत येण्यासाठी केलेले ते परिश्रम, ती मेहनत, त्याच्यावरती पाणी फिरत असतं. पाहूया त्या मेहनतीला, त्या परिसरांना अबाधित ठेवण्यासाठी चालू असलेला द्वंद्व युद्ध 2 टीममधील भावाले आणि निंबावली. विजय केने पुन्हा एकदा तयार होत आहे. गोलंदाजी मार्कवरती सरसावता येत. साई ऑन स्ट्राईक. या ठिकाणी आपण पाहतो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे 5 या अंकावरती. अतिशय जिद्दी क्रिकेटर विजय केने याला ओळखला जातोय. चांगला खेळ प्रत्येक वेळेस त्यांचा पाहायला मिळतो. इथं पाहूया पुन्हा एकदा तयार होत आहेत, सरसावतायत. आता मात्र आपण पाहतो लाईन लेंथ भडकली जाते. गतीवरती, वेगावरती नियंत्रण नाही आहे. वाईट बॉल. 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाज. आपण पाहतात, अनुभवतात 17 गाव प्रीमियर लीग दमन दौरा 2025. यावेळेस पाहतोय आपण समोर खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी पाहतो एकच धाव. एकेरी धावेने धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोचते. अतिशय बलशाली बॅटिंगच्या लाईनमध्ये जाणला जाणारा, ओळखला जाणारा हा 17 गाव प्रीमियर लीगमधील एजी स्पॉट निंबोली हा संघ त्याच्या अगेन्स्ट भावाले फाईट करतोय. यावेळेस उडवलाय, गॅप मध्ये आहे चेंडू, जातोय सीमा पार, चौकार. पहिली बाउंड्री या ठिकाणी आपण पाहतोय एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या माध्यमातून. 4 धाव्याने स्कोर कार्ड 11 अंकावरती पाहायला मिळते. विजय गुलबी ऑन फायर. अतिशय महत्वपूर्वक सामना आहे. अभी नाही तो कभी नाही. दमन दौऱ्याचा मानकरी होण्यासाठी चालू असलेला द्वंद्व युद्ध, आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मॅच. भावाले वर्सेस निंबावली. नेक्स्ट बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज फिरतोय. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढले ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. उचलला केला गेला. हा ना तू बायबा पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण झाला नाही आहे. थोडीशी हिंमत दाखवली, दहशत दाखवली, आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन या ठिकाणी होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते धावफलकावरती 13 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होत आहे. धावसंख्या 13 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या आहे पहिल्या ओव्हरमध्ये. 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक कोण घेऊन येतोय पाहूया.
चला चला खेळाला सुरुवात करूया लवकर. जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. जेवण सुरू झालेलं आहे. सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. आजच्या दिवसात जेवणाच्या व्यवस्थेमध्ये अग्रजा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तेजसजी पाटील यांचा एक मोलाचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतोय. त्यांनी चांगलं सहकार्य केलं गेलं आहे. 17 गाव प्रीमियर लीगसाठी आज दुपारच्या जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सन्माननीय तेजसजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये एक चांगलं मोठं नाव आहे आणि त्या नावाप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय सहकार्याचा हात पुढे केला गेला आहे. चला वेल नका लावू. हॅलो 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 पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉल. धावसंख्या पाहतोय आपण 16 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया. त्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी शिवाजी येईल. पुन्हा एकदा पाहूया. खेळाला होते या ठिकाणी सुरुवात. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा येत नाही. या सिंगलने खेळ पुढे जातोय. धावसंख्या धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपाने 1 येते. 17 धावांवरती जाऊन पोहोचते. हॅलो 2 धावा येतात या ठिकाणी. 2ने खेळ पुढे सरकते. 19 या अंकावरती पाहूया. षटक क्रमांक दुसरं शिवाजी यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पुन्हा एकदा तयार होत आहेत. कशमकश अभिनय तो कभी नाही आहे. पर्व पहिला आहे. पहिला चषकाचा मानकरी मात्र त्यानंतर मग जितके वर्ष हे स्पर्धेचं आयोजन केले जाईल तितके वर्ष मात्र पहिला जो संघ ट्रॉफीवरती नाव करेल त्याचं नाव मात्र अबाधित राहील. यात मात्र काही शंका नाही आहे. चला या ठिकाणी पुन्हा एकदा होते खेळाला सुरुवात. पाहूया. इको कार जी आहे ती इनोवा कार आहे. तिला बाजूला करायची आहे स्टेजच्या बाजूला. त्याचा रिफ्लेक्शन आपण पाहतोय फलंदाजांना काहीतरी डोल्यावरती दिला जातोय. 30-31 बघा. चादर बिदर आहे का टाका त्याच्यावरती. तसं बॅट्समन जर आतमध्ये असेल, बॉलर आतमध्ये असेल, क्षेत्ररक्षक आतमध्ये असेल तर कोण येईल बाहेर. बघा कोणाकडे असेल चादर बिदर टाका त्याच्यावरती. 2 मिनिटाचं काम आहे. सॉरी आपल्या सचिवची गाडी आहे तिला व्यवस्थित बाजूला काढा. अडुसष्ट 66 कार जी आहे ती बाजूला करायची आहे. तिला आपण पाहतोय आडवी तेवढी कुठेतरी उभी करा. तिची जी रिफ्लेक्शन आहे मिररचा तो खेळाडूंना कुठेतरी व्यत्यय निर्माण करून देते.
धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 19. दुसरा ओव्हर शिवाजी यांच्या माध्यमातून. चला ओके, करूया आपण खेळाला सुरुवात. चला सुरुवात करा पटापट खेळाला. साई ऑन स्ट्राईक, फुल टॉस, चेंडूला टर्न केला गेला, गॅप मध्ये खेळला गेला, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय परंतु त्याच्या हातामध्ये सापडत नाही. मित्र, हा रात का कमाल आहे, क्या बात आहे. रात्रीचा एन्जॉय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम देऊन जातोय. चेंडू सीमा पार होते, चौकार. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 23 ऑन बोर्ड. लागल्या जात आहेत, धावा वाचवणं गरजेचं आहे परंतु त्या काही वाचत नाही या ठिकाणी. तेवीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा खेळाला होते सुरुवात. अतिशय प्रबल दावेदार दोन्ही टीम. आपण पाहिलं तर लीग मध्ये या दोघांचाही परफॉर्मन्स खूप चांगला. यावेळेस पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरला सोमनाथ भालेकर आहे. जीवाची आकांता लावली जाते, पूर्णपणे क्षेत्ररक्षण प्रबल दावेदार करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय काय फिल्डिंग पाहायला मिळाली. टाळ्यांच्या गजराने स्वागत सुद्धा त्यांचं केलं गेलं. सोमनाथ भालेकर एक चांगला खेळाडू आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज जो होतोय तयार. यावेळेस ही स्लाइस केला गेला एक्स्ट्रा कव्हरला, सोमनाथ आहे त्या ठिकाणी. आणि आताही पाहतोय आपण चांगले क्षेत्ररक्षण झालं, रनआउटची संधी चालू आली होती बट 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. यस, या ठिकाणी पाहतोय सचिनजी गोंदली साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आमच्या कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद. 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 27 या आकड्यामध्ये. टीम निंबवली संघाची चांगली फलंदाजी आज आपल्याला विजय आणि साई या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळाली. एकंदरीत आपण विचार केला तर पहिलं षटक विजय याने हाताळलं, 13 धावा खर्च केला. त्यानंतरचं षटक आपण पाहिलं शिवाजी, भावाळी संघाचा शिवाजी, ज्याने धावा खर्च केल्या आहेत. चौदा धावा, एकूण 27 धावा. एक सुस्थितीमध्ये आपण पाहिलं तर निंबवली संघ आणि धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ निंबवली संघ. गोलंदाजाचं नाव आहे. तिसरं षटक मार्गस्थ होत आहेत. नरेश गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहेत. विजय गुलवी. इथे मात्र हा चेंडू पुढे येऊन सरसवलंय. चेंडू गॅप मध्ये गेलून काढलाय. मल्टिपल बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटकेबाजी आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर. काय फटका एक्झिक्यूट केलाय, पॉवर जनरेट केली आहे आणि गॅप शोधण्यामध्ये यश आलंय विजय गुलवीला. विजय गुलवी फॉर्म मध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतो जी फलंदाजी. नरेश पुन्हा सज्ज होत आहे विजय गुलवीसाठी आणि इथे मात्र हा चेंडू अपील केली जाते आणि निर्धाव चेंडू. अपील उत्साह जास्त, विश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतं अपिलामध्ये. गती कमी केली होती. चेंडू पडल्यानंतर शरीरावर जरूर आदळला विजयच्या, पण मात्र कुठल्याही प्रकारचा धोका नाही विजयसाठी. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज नरेशच्या माध्यमातून. खूपच सुंदर कमबॅक असं म्हणावं लागेल. नरेश पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर चौकार वसूल केला. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव. नरेश पुन्हा सज्ज होते पंचांना क्रॉस करून.
विजयसाठी हा चेंडू कहीं पे निघाए कहीं पे निशाणा आणि चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू दडपणामध्ये आता विजय फलंदाजी करतोय नरेशच्या गोलंदाजी समोर. एक चौकार जरूर वसूल केला पण त्यानंतर जे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळालेत. नरेश इथे मात्र ओरपी चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. खर तर नॉकआउटच्या सामन्यांमध्ये आपण 100% क्षेत्ररक्षणासाठी द्यावे लागतात. इथे कुठेतरी स्लो झाले होते क्षेत्ररक्षक आणि हा चौकार वसूल केलाय विजयच्या बॅटमधनं आलाय. ओरपी चेंडूचा खरपूस समाचार. आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चौकार विजयच्या बॅटमधनं आलेले आहेत. इथे मात्र अजून एक चेंडू डावी एसटी सोडतात. पंच इशारा करतात आव्हांतर चेंडू आव्हांतर धाव. एका धावेने धाव संख्या पुढे सरसावते. 36 या आकड्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना 22 धावांवर विजय खेळतोय. काय फटकेबाजी विजयची आपल्याला आज पाहायला मिळाली या मैदानावर. नरेश पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू पुन्हा उजवी एसटीच्या बाहेरच्या रोखाला चेंडू पंच इशारा करता अव्हांतर चेंडू अव्हांतर धाव. पुढील चेंडू इथे मात्र स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळालं विजयसाठी. नरेशने आपल्या माथ्यातील अस्त्र काढला होता. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का. सहज पूर्ण करतो. काय रन बिटवीन द विकेट विजय आणि साईच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूपच सुंदर रन इन बिटवीन द विकेट आणि धाव संख्या पुढे सरसवली. आता 39 या आकड्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश आलंय असं म्हणायला हरकत नाही निंबवली संघाला. सुनील सज्जे आपण पाहू शकता बॅट घेऊन एक वॉर्मअप करतोय. गोलंदाज नरेश पुढे सज्ज होत आहे. इथे मात्र लो टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकी केली आहे. चेंडू सरळ फरार होतोय 4 धावांसाठी. चौकार नशिबाचा चौकार. अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी विजयच्या माध्यमातून. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विजयच्या बॅटमध्ये 4 चौकार आलेत. साईच्या बॅटमधनं हा आलेला चौकार होता. सुंदर सुंदर फटकेबाजी निंबोलीच्या माध्यमातून. कानमंत्र पोहोचलाय पाण्याच्या माध्यमातून. यापुढील होणारा सामना अमर स्पोर्ट्स कासने वर्सेस चौदरपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या व्हीआयपी डाईच्या समोर यायचं आहे. धाव संख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते ती 43-43. विनोद गुलवी पाणी नाही तर कानमंत्र घेऊन पोहोचले होते विजयच्या आणि साईसाठी. खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. भिवंडीवरनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू डी पॉइंट मध्ये मिसबीड होते. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. या चौकाराने धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 47. चांगली फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळते विजय आणि साईच्या माध्यमातून. कृष्णा म्हात्रे अविनाश खर्जे पिसे पांजरापूरवरनं या सामन्याचा आनंद घेत आहेत. धन्यवाद. तसे धामणगाव फोडीलचे खेळाडू अनंता भोईर हे सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या रिझन मध्ये. 1 धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी पूर्ण होईल का. आणि 2 धावा सहज पूर्ण करतात विजय आणि साई ही जोडी. आणि 3 धावा
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भावाळी संघाच्या बाजूने कोणतीच गोष्ट होत नाहीये. गोलंदाज धावसंख्या झालेली 50 आणि पहिल्यांदा ज्या मैदानावर 50चा आकडा पूर्ण केला निंबोली संघाने. काय फटकेबाजी विजय आणि साईची आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा सज्ज होतात पप्पू. इथे मात्र हा चेंडू वाकफुटला गेले होते. कटक्याचा प्रयत्न मात्र पंच इशाकना अवांतर चेंडू अवांतर धाव. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू हाताळतायत पप्पू. पण मात्र विजय आणि साई खरपूस समाचार घेतात आतापर्यंत. इथे मात्र हा चेंडू बॅकफुटला गेले होते. करारा पंच. काय फटका गेलेत. गॅप शोधण्यामध्ये विजयला यश आलंय आतापर्यंत. धावसंख्या अजून 4 आपल्याला पुढे पाहायला मिळते. 55 या आकड्यामध्ये. धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश आलंय निंबोली संघाला. नॉकआउट मध्ये अशी फलंदाजी करणं म्हणजे दुहेरी दुग्ध शर्करा योग निंबोलीसाठी आज पाहायला मिळतोय. विजय पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचतील. झेल होईल का. अजून एक झेल ड्रॉप. 2 धावांचा प्रयत्न सहज पूर्ण करते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. नाही 2च धाव. या पुढील होणारा सामना चौदरपाडा संघाच्या कर्णधार आपण या आलेले आहेत. धन्यवाद. मोहीर आपण या. पुढील चेंडू पप्पू. आता इथे मात्र हा चेंडू स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न सोमनाथ भालेकर होते. चाललं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेने धावसंख्या बिनबाद 59 धावांचा डोंगर. सोला चेंडू 36 धावा वैयक्तिक जमा करण्यामध्ये यश आलंय. विस्फोटक केली विजय गुलवी. इथे मात्र अजून एक चांगला फटका होता आणि मिसफील्ड. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक 40 धावा ज्या फलंदाजांनी जमावले तर विजय गुलवी. आणि एकूण धावाचा जर आपण विचार केला तर एकूण धाव फलकावर 63-64 धावांचं आव्हान. डोंगरा एवढं आव्हान ठेवलंय भावाले संघासमोर. क्षेत्ररक्षकांनी केलेली सुमार कामगिरीने 63 धावा बहाल केलेल्या आहेत भावाले संघाने. पण भावाले संघ सुद्धा विस्फोटक फलंदाज आहेत. ते विसरून निंबोली संघाला चालणार नाही. यापुढील होणारा सामना अहमद स्पोर्ट कासने निंबोली संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. तसेच आपण एक आमचे मित्रपरिवार सन्माननीय कृष्णा म्हात्रे साहेब आणि अविनाशजी खर्जे साहेब हे आनंद घेत आहेत लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं. तसेच सन्माननीय अनंता भोईर साहेब धामणगावचे 40+ खेळाडू आहेत. हे सुद्धा आनंद घेत आहेत या संपूर्ण स्पर्धेचा. धन्यवाद. मयूर दळवी कुठे असाल. आपण स्कोरिंगची भूमिका बजावायची आहे. मयूरजी या. निंबोली संघ चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. सुनीलजी विनोद विजय चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 63 धावा जमा करण्यामध्ये यश आले. 64 धावांचं मोठं आव्हान. 24 चेंडू 64 धावा भावाले संघाला. जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचंय तर इथे मात्र 64 धावा पूर्ण कराव्या लागतील 24 चेंडू मध्ये. आणि या संपूर्ण सोलागाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिली हाईट पार्टनरशिप आहे 63 धावांची निंबोली संघाचे विजय आणि साई यांच्यामध्ये. कासने संघाने नाणेफेकी जिंकली. अहमद स्पोर्ट कासने संघ नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय चौदरपाडा संघाला.
सीतारामजी गुलवी साहेब जे निंबोली संघाचे कर्णधार आहेत, पण मात्र सोलागाव प्रीमियरचे सचिव असल्या कारणाने क्रिकेटबद्दल लांब राहून ही स्पर्धा यशस्वी कशी होईल यावर पूर्णपणे भर देणारं हे व्यक्तिमत्व सीतारामजी गुलवी काका. आपला एखादा प्लेअर आहे लेग अंपेअर राहिला असं कोणी नाही का? एक आणला ना मी आता अजून किती आणले एक निघणार आहे. एक कॉमेडीला आणलाय, एक इथं स्कोरिंगला आणलाय, एक जवान मानवाला आणले, एक दोन जवान मानवाला आणले, 3 वाडाला आणले. निंबोली संघ क्षेत्ररक्षक सजून घ्या आणि भावाळी संघाला विनंती असेल आपण आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाचारण करायचे आहेत. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली सोलागाव प्रीमियर लीग अमरी एकता क्रीडा मंडळ सोलागाव प्रीमियर लीग आपण पाहू शकता. हे संपूर्ण आमचं व्यासपीठ आणि एकंदरीत आपण पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या हातांनी हातभार लावलेले ज्या ज्या दात्यांनी ह्या स्पर्धेला भरभरून दिलेला आहे त्या सर्वांचं आम्ही ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की अशीच माया असंच प्रेम या संपूर्ण सोलागाव प्रीमियर लीग आणि आपल्या संपूर्ण कासने ते चाविंद्रा या संपूर्ण 17 गावांवर राहू दे ही विनंती आणि धन्यवाद व्यक्त करतो सर्व मान्यवरांचं दात्यांचं. कुठली स्पर्धा म्हटली तर ती स्पर्धा आयोजन करणे हे जितकं कठीण आहे तितकंच कठीण आहे आपल्याला सर्व स्पर्धेसाठी दाते शोधणे म्हणजे स्पॉन्सर शोधणे आणि या स्पॉन्सरांनी सडल हातांनी मदत करून खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोठं योगदान दिले. या सर्व मान्यवरांचं सर्व दात्यांचं आम्ही धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो आणि अपेक्षा सुद्धा ठेवतो का यापुढे सुद्धा आपण अशीच मदत संपूर्ण सोलागाव प्रीमियर लीगला करत राहाल. कासने ते चाविंद्रा या संपूर्ण स्पर्धेला आपण करत राहाल हीच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि मॅचमध्ये जाऊयात. फलंदाजीसाठी फलंदाज मनोज आणि विजय फलंदाजीसाठी येत आहेत. ओपनिंग सलामीवीर मनोज आणि विजय. बॉलरचं नाव काय? नाही खांडपे संघाची सुद्धा बघा आमच्या पंचांना जेवण्याची व्यवस्था करण्यासाठी खांडपे संघाच्या खेळाडूंनी स्क्वेअर लेगची पंचांची भूमिका सुद्धा बजावण्याचं काम करतायत. म्हणजे एकंदरीत सर्वांनी मदत करणं आणि आपली स्पर्धा कशी पुढे जाईल या स्पर्धेला सर्वांना कसा आनंद मिळेल. जी वाहनं अगदी बॅट्समनच्या समोर आहेत ती वाहनं थोडी बाजूला करायची आहेत. गाडीचा नंबर सांगा काका फक्त. आपली जे अनिलजी गोंदली आपल्यास विनंती आहे आपली जी गाडी आहे आपलं वाहन आहे ते थोडं मागच्या बाजूने पार्क करायचंय. संतोषजी आदरणीय संतोषजी हलके साहेब आपलं वाहन थोडं मागे घ्यायचंय. धन्यवाद कृपा करून. बॉल दिले 2 बॉल दिलेत ना. गाडी काढायची आहे. ड्रायव्हर गेलेले आहेत. विजयजी आपण खेळ सुरू करा. डीप मध्ये प्रोडक्शन जर पाहिलं ते काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहिलं तर लॉंग ऑनच्या रिझन मध्ये गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होत आहेत. सुनील गुलवी कालच्या दिवसामध्ये ज्यांनी सर्वांना नाचवलं सर्व ऑर्केस्ट्रा खऱ्या अर्थाने गाजवलं आपली सोलागाव प्रीमियर लीगला रंगतदार
मजा आणली, सर्वांना नाचवलं. ते आता फलंदाजांना नाचवतायत का ते पाहणं उत्सुकतेचं राहील सुनीलच्या माध्यमातून. या पुढील होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज राहायचे अमर स्पोर्ट्स कासने वर्सेस चौदरपाडा. नाणेफेकी जिंकली आहे ती अमर स्पोर्ट्स कासने सांगते, परंतु क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले चौदरपाडा संघाला. अनंता केने आमचे परममित्र भावाले संघाचे एक विस्फोटक फलंदाज आहेत. ते पुढील हंगामामध्ये आपण त्यांना निश्चितच पाहू. पण विस्फोटक फलंदाजी काय असते ती आनंदाच्या माध्यमातून आपण तालुका क्रिकेटमध्ये अनेक वर्ष पाहिली आहे. त्यांची सुद्धा एंट्री झाली. वेलकम अनंताजी. कंची गाडी आडी एवढी 64 धावांचा आव्हान आहे. 24 चेंडू 64 धावा. ज्या वाहनांची अडचण आहे ती वाहनं कृपया मैदानाच्या मागील बाजूने आपण पार करा. आपल्या मॅचला नाही, या मॅच चला राहुलजी. गोलंदाजी मार्ग सुनील गुलवी आहेत. एसटी रक्षक विजय आपण पाहू शकता. एक मिड ऑफ स्वीपर कव्हर पॉइंटच्या रिझनमध्ये एक गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहेत आणि एक स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी मागच्या बाजूला म्हणजे स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्ग इथं मात्र पहिला चेंडू कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि एक धावेने संघाचा आणि स्वतःच्या धावांचा श्रीगणेशा करतोय फलंदाज. एक धाव विजय याच्या बॅटमधून आलेली आहे. 64 धावांचं भलं मोठं म्हणजे डोंगरा एवढं आव्हान घेऊन उतरलंय भावाले संघ. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र हा चेंडू शॉर्ट ऑन बुल करायचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला थ्रो आणि क्षेत्ररक्षण सुद्धा खूप सुंदर. एका धावेवर समाधान. 2 चेंडू 2 धावा जमा करण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय भावाले संघाला. विजय येतं स्ट्राईकवर. गोलंदाजी मार्कवर सुनील. 45 नंबरची जर्सी परिधान करून सुनील. इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा आणि खेळाडू वृत्ती काय असते ती दाखवून देत आहेत विजय. आणि पंचांकडे न पाहता आपली बॅटला बॉलने स्पर्श गेला हे माहीत असल्यानंतर स्वतः मैदानाच्या बाहेर परतताना विजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिला गडी बाद होते भावाले संघाला. मोठा हादरा. मोठा मानेल तर मी एक शार्क मासाच गडाला लावलाय असं म्हणेल निंबोली संघाने. आणि जल्लोष साजरा केलाय. जल्लोष साजरा केलाय निंबोली संघाने. जल्लोष साजरा केलाय गोलंदाज सुनीलने. पहिला गडी बाद होतोय 2 या धावसंख्येवर. खेळाडू वृत्तीचं दर्शन विजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. पंच काय निर्णय देतील त्यापेक्षा मला माहिती आहे माझ्या बॅटला चेंडूने स्पर्श केलाय आणि हेच क्रिकेट आहे. प्रत्येक सामना एक संघ जिंकणार आहे, एक संघ हारणार आहे. पण क्रिकेटमध्ये काय राहतं तर ती म्हणजे खेळाडू वृत्ती राहते आणि ही खेळाडू वृत्ती विजयच्या माध्यमातून आज पाहायला मिळाली आहे. फलंदाजीसाठी येत आहेत लक्ष्मण, सुनील. जर्सी क्रमांक 45 म्हणजे अगदी मागे जर आपण पाहिलं तर जर्सी क्रमांक 44 उभे आहेत. सुनील पुन्हा सज्ज होत आहेत. लक्ष्मण इथे एक धाव पूर्ण करतायत लेग 22च्या रूपाने. पंच इशारा करतायत की चेंडू शरीरावर आदळला होता पूर्णपणे. फलंदाजीसाठी आता स्ट्राईकला सज्ज होत आहेत पुन्हा मनोज.
इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू पूर्णपणे प्रश्न विचारलाय कसा मारणार हा चेंडू आणि सरळ यष्टीरक्षक विजयच्या हातामध्ये स्थिरावतोय. कुठलीही प्रकारची चुकी करत नाही विजय गुलवी आणि निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा सज्ज होत आहेत गोलंदाज. इथे मात्र बॅटची कडा चेंडू हवेमध्ये आणि एक धाव. सुनील याने पहिलं षटक हाताळले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 4 या आकड्यामध्ये. निंबवली संघ कृपया खूप जास्त टीम मिटिंग्स नका करू कृपया. आता आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये माहिती असतं पहिलं षटक कोण हाताळणार आहे, दुसरं कोण, तिसरं कोण आणि चौथं कोण. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि खास करून 40+ क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आपल्या प्रत्येक संघामध्ये एखादी 4 ते 5 गोलंदाज असतात. त्याच्यामध्येच आपल्याला पूर्ण स्पर्धा असतील किंवा पूर्ण हंगाम 40+चा पूर्ण हंगाम खेळायचा असतो. आता विजय येत आहेत. विजय गुलवी चांगली विस्फोटक फलंदाजी 40 धावांची विस्फोटक फलंदाजी विजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. इथे मात्र हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये खेळलाय तर डीप स्क्वेअर लेगमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि फलंदाज लक्ष्मणला माघारी परतावा लागेल. लक्ष्मणचा परतीचा प्रवास एकही धाव त्यांना जमा करता आली नाही. 5 धावा झाले धाव फलकावर. जे अजूनही 59 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 59 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकायचा असेल भावाले संघाला तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल या मैदानामध्ये. नॉकआउट सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर इतकं चांगलं क्रिकेट निंबोलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. खास करून आपण पाहिलं विजयने जे चौकार वसूल केलेत. अप्रतिम फलंदाजी विजयच्या माध्यमातून 6 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. आता फलंदाजीसाठी फलंदाज येत आहेत सोपान. गोलंदाजी मार्गवर विजय गुलवी. डावखरे आता जे फलंदाज सोपान आलेत फलंदाजीला. चांगली फलंदाजी करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. 59 धावांचं आव्हान आहे अजूनही. इथे मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत यष्टीरक्षक सुनील कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. अजून एक मोठा मासा गळाला सोपानच्या रूपानं आणि सोपान बाद होतोय शून्यावर. अजून एक धक्का टीम भावाळे संघाला. भावाले संघाच्या फलंदाजीत तू चल मी येतो ही अवस्था आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत भावाले संघाचे. विजय आऊट झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर लक्ष्मण बाद झाले आणि सोपान बाद झालेले आहेत. मनोज स्ट्राईकवर आहेत अजूनपर्यंत पण त्यांची साथ देण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये शिवाजी येत आहेत. आपल्या गावापासून जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास करून आपण दमण येथे हे संघ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपली ही सोलागाव प्रीमियर लीग पूर्ण सीझनच्या शेवटी असायची. पण मात्र यावर्षी संपूर्ण आयोजकांनी आणि सोलागावच्या सर्व 16 कर्णधारांनी सांगितलं की ही स्पर्धा दमण येथे जाऊ देत. महाराष्ट्राच्या बाहेर आपण स्पर्धा खेळायची आणि ती सुद्धा सीझनच्या सुरुवातीला आणि ते यशस्वी करून दिले या संपूर्ण सोलागावच्या 16 कर्णधारांनी, सोलागावच्या 16 टीमने. अजून एक फटका क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये पण विनोदच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. एक धाव पूर्ण करतायत. स्ट्राईकला फलंदाज आता मनोज येत आहेत. शिवाजीच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. खूपच सुंदर पारितोषिक आपण पाहू शकता आमच्या VIP डाईजवर अतुलजी भोईर हे सजवताना.
आणि इथे मात्र हा चेंडू केलून काढले क्षेत्ररक्षक विनोद, काय करतील. 2 धावा पडून पूर्ण करतायत मनोज. एकेरी दुहेरीवर भर आहे, पण मात्र चौकार षटकारांसाठी प्रयत्न सुद्धा तितकेच मनोजचे आज आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. नशीब साथ देत नाहीयेत, पण मात्र मनोज प्रयत्न करतायत. विजय पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू स्लोअर चेंडू होता, गुगली होती. चेंडू फ्लायटेड चेंडू होता, फ्लाईट दिली होती हवेमध्ये आणि लँड मात्र अगदी फलंदाजाच्या समोर झालाय. निर्धाव चेंडू. विजय चतुर गोलंदाज आहे. आता इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा हा चेंडू होता. पंचांनी दंडित केले विजयला. एक अवांतर धाव. एकेरी दुहेरीने नाही तर चौकार षटकारांची आतिषबाजी हा सामना फिरू शकतो. मनोज इथे मात्र पुन्हा फ्लाईट दिली होती. चांगलं ओळखलं हातामध्येच विनोदच्या. 2 धावा पळून पूर्ण करतोय. दोन षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते ती 11. 64 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली भावाले टीम. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज विनोद गुलवी, आमचे परममित्र आहेत आणि खास करून मुंबई महानगरपालिकेचे कार्यदेशक आहेत, फोरमन आहेत. या पदावर आता त्यांचं प्रमोशन झालंय आणि फोरमन असताना सुद्धा त्यांची जी गोलंदाजी आहे 2 टन 40 प्लसचे एक उत्कृष्ट गोलंदाज, उदयनमुख गोलंदाज म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. विनोद गुलवी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू स्क्वेअर लेगला खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा तर सहज पूर्ण करतायत. थर्ड अंपायर घेतले. थर्ड अंपायर नो बॉल. नो नो बॉल आहे. चला सामना सुरू करा. फ्रीड असेल. धावा धाव फलकावर आता पाहायला मिळते 3च्या मदतीने. 14 एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरली. धावसंख्या 15 वर पोहोचते. इथे मात्र फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल करता आलं नाही मनोजला. एकेरी दुहेरीवर भर. विनोदची गोलंदाजी आज जर पाहिली तर 2 फुल टॉस चेंडू हाताळले. सोळा धावा. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाज शिवाजीने. खूप चांगली गोलंदाजी होत असताना एक सुखद धक्का देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे शिवाजीच्या माध्यमातून भावाली संघासाठी. विनोद इथे मात्र स्विंगिंग यॉर्कर. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरी धावीचा प्रयत्न होईल का? आणि 2 सुद्धा सहज पूर्ण करतायत शिवाजी आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहिला हायस्ट पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी
विजय आणि साई 63 धावा. इथे मात्र हा चेंडू बॅटची कडा. गोलंदाज विनोद कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. अजून एक फलंदाज बाद. चौथा आदरा बावाली संघाला. पवन गुलवीसाठी वारे साहेबांकडनं पारितोषिक आलंय. पवन गुलवी यांनी जर 2 झेल पूर्ण केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे पवनसाठी. संध्याकाळची मेजवानी सुद्धा फक्त आपल्यासाठी आहे. संपूर्ण टीमचा आपण विचार करू नका. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज येत आहेत. विनोदच आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. फलंदाजीसाठी फलंदाज नरेश येत आहेत. शिवाजीची जागा भरून काढण्यासाठी नरेश. इथे मात्र फुल टास चेंडू. फुल टोल वसूल करता आला नाही. एकच धाव. षटक संपतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात भावाळी संघाची धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते आपल्याला. ती 23 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळाल्यात. यानंतरचा सामना आहे अमर स्पोर्ट्स कासने वर्सेस सामना आहे तो म्हणजे चौदरपाडा या 2 बलाढ्य संघादरम्यान. नाणेफेकी जिंकले कासने संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले चौदरपाडा संघाला. राम येत आहेत. फलंदाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. राम. राम सज्ज होत आहेत. पहिला चेंडू आणि इथे मात्र होलवर टप्प्यात चेंडू स्लाइड डाऊन द ग्राउंड खेळतायत एका धावेसाठी. खूपच सुंदर गोलंदाजी फलंदाजी निंबोलीच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये एका धावेसाठी. सामना पूर्णपणे झोकलाय तो म्हणजे निंबोली संघाकडे. एकंदरीत आपण पाहिलं तर 64 धावांचं आव्हान. हे आव्हान पेलू शकलं नाही. या आव्हानाच्या ओझ्याखाली खऱ्या अर्थाने टीम विखुरली गेली. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. डॉट बॉल. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फलंदाजाला वाटला चेंडू सीमेच्या पार जाईल. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय खेळलेत आणि गॅप सुद्धा शोधले चौकारासाठी. स्वीपर कव्हरचे जे क्षेत्ररक्षक होते ते प्रयत्न करत होते पण इथे मात्र कुठेतरी अडू शकले नाही. या चौकाराने धावसंख्या पुढे सरसबली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 29. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. राम पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र खोलवर डप्पाचा चेंडू. वॉट डिलेव्हरी. पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. सुपर 4चे दरवाजे उघडे गेलेत. एक ट्रॉफी घेऊन जाईल निंबोली संघ. आणि इथे मात्र हा चेंडू खेळून काढतायत. 1 बाउल. 4 धावांसाठी चौकार. अभिनंदन. निंबवली आडलक भावाले. एकत्रित विचार केला तर सुपर 4 मध्ये पोहोचली निंबवली संघ. एक ट्रॉफीवर नाव कोरले निंबोली संघाने. अभिनंदन. आणि हाडलक भावाले संघ
कुठेतरी क्षेत्ररक्षकांची चोका आपल्याला पाहायला मिळाला आणि संघ अडचणीमध्ये सापडत गेला आणि व्यूहरचनेमध्ये यशस्वी झाला निंबवली संघ. अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार नो डाऊट ज्यांनी चौकार वसूल केले 6 आणि धावा जमा केल्या